आज मी पण परीला सोडायला शाळेत येते, चालेल ना? ऑफकोर्स चालेल, का नाही? काय म्हणते फ्रेंड, ओके ना? हो चालेल, आणि ड्रायव्हर काकांना सुद्धाही चालेल. निघूया. हो चला. ड्रायव्हर काका, काल तुम्ही माझ्या स्वप्नात आलेले. असं म्हणत होतात की आज शाळेला सुट्टी नाही घ्यायची. परी, उगाच बडबड करू नकोस. अविनाश ड्रायव्हर काकांना गाडी चालवायला त्रास होईल. काय म्हणजे? ऑल ओके? हो, ऑल ओके. नक्की? आई, तुला पण कुठलं स्वप्न आलं होतं? काल पण तू अशी अचानक दचकली, थोडी घाबरली, चेहराही पडला होता तुझा. काय चाललंय? सगळं ठीक आहे ना? याच्यासाठी खरंच काही नाही. ते ऑफिसमध्ये थोडासा स्ट्रेस होता ना काल, म्हणून झोप नाही लागली. बस दॅट्स इट. काही असेल तर सांग, ओके? उगाच मनात ठेवू नको. नाही रे, खरंच काही नाही झालंय. मी ओके. परी, अरे तू तुझं होमवर्क केलं की नाही परी काल? हो केला, आज सकाळीच केला. बघू. किती काळजीनं विचारपूस करणं चाललंय. उद्या माझ्याकडून काही कमी जास्त झालं किंवा यशने जरा जास्त चौकशी केली तर ही नेहा कधी सांगू शकते यशला? हो, पण मला त्याआधी परीला पूर्णपणे आपल्या काव्यात घ्यावं लागणार. इतकं की या लोकांनी उद्या मला इथून जा जरी सांगितलं ना, तरी परीने तमाशा केला पाहिजे, आणि तिच्यामुळे ही लोक मला इथून घालवूच शकणार नाही, असं काहीतरी व्हावं लागेल. वहिनी, ते तुम्हाला मी छत्रीसाठी पैसे दिले होते ते द्या. अरे देवा, मध्येच काहीच. ते पैसे तर मी खर्च केले. आता काय करू? वहिनी, हा, मी तुमच्याशी बोलतीये ना. अगं हो, पण मग तू माझ्यावर वैतागतेस का? म्हणजे चिडतेस का तू? मी कुठे चिडले? हा, मग आता बोललीस ना चिडून माझ्याशी. असं काही नाहीये, मी फक्त पैसे मागते. आता हिला काही बोलले ना तर ही नेहाला जाऊन सांगायची. उगाच आणखी घोळ नको. पैसे पळून चाललेत का मी पळून चाललीये? देईन ना मी. तुझा चेहरा का असा कसा कसा असा पडलेला, उतरलेला, उदास? अगं अगं काय झालं? अगं शेफाली, शेफाली, अगं अगं शेफाली, काय झालं? शेफाली, रडू नको ना. काय झालं सांग ना बाळा. समीर सर काही कन्फर्मेशनच देत नाहीये. अच्छा, समीर सर. हो बर. सगळे मला विचारते. सकाळी आजोबांचाही कॉल आला होता. मी काय सांगू त्यांना? काय उत्तर देऊ मी या जगाला? अरे, ही तर रडतीये. वा वा वा, हिचे पैसे न द्यायचा चांगलाच चान्स आहे. ओके 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 ओके, जगाला उत्तर द्यायला लागणार ना. अरे देवा, वाईट ग, वाईट वाईट वाईट. मी काय म्हणते, कशाला रडतीयस तू? सुंदर मुलींनी असं रडू नये, नाहीतर ते डोळ्यातलं काजळ आणि डोळ्याच्या वरचं लायनर खाली येतं. अजिबात बोलू नका असं. समीर सर बोलतात असं, आणि मग मला त्यांची परत आठवत. नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, मी परत असं नाही बोलणार. पण ना, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. कसा? आमच्या एरियात एक बाबा राहतात, आणि ना ते गंडा दोरा देतात. तो असा हाताला बांधला ना की प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह. खरंच? अगं हो, अशी प्रेम प्रकरण सॉल्व्ह केली आहेत त्यांनी. किती लग्न जुळवली आहेत माहितीये. अजिबात विचारू नकोस मला. काय सांगताय? हो, मग तू
म्हणत असेल तर मी जाऊ का त्यांच्याकडे, तुझा प्रॉब्लेम सांगू का, तुझ्यासाठी गंडा दोरा आणू का? मला चालेल चालेल, पण समीर सर हो म्हणतील का? आता समीर सर हो म्हणतील का नाही म्हणतील ते मला कसं कळेल ना, पण जर तू त्यांच्या हातामध्ये जर तो दोरा बांधलास ना तर ते लग्न करूया म्हणून तुझ्या मागे धावायला लागतील. मग मला धावेल. अगं पण तुम्ही दोघं धावला तर तोंडावर नाही का पडणार? हा मग नका धावू. मग मी एक काम करते, त्यांच्याकडे जाते, त्यांच्याकडनं गंडा दोरा घेते, तो तू त्यांच्या हातात बांध आणि ना त्याच्यावर अंगारा फ्री मिळतो, तो तू देवाऱ्यात ठेव. ऑफिसच्या नाही ग, घरच्या. फक्त 500 रुपये लागतील. बरं चालेल, मी लगेच घेऊन येते. गंडा दोरा हवाय ना, मग घेऊन ये. 500 रुपये. अगं काय झालं? वहिनी, ते मी तुम्हाला छत्रीसाठी 500 रुपये दिले होते ना, मग आता मला छत्री नकोय. तुम्ही ते पैसे त्या बाबांना द्या आणि गंडा दोरा आणा. चालेल ना, चालेल आणते मी. तू काय ग, आपलीच आहेस ना, त्यामुळे चालेल तुझ्यासाठी काय पण. तुम्ही आपल्या नसल्या तरी गोड आहात या गोष्टीसाठी. बर बर, थँक्यू थँक्यू थँक्यू. जा जा जा. वाचले आणि 500 रुपये पण वाचले. काम करूया. अहो, तुम्ही नेहाचं घर कशाला उघडलं होतं? मी कशाला उघडतो नेहाचं घर? मग या चावीला साबण कसा लागला? तो मी हात धुत असताना लागला असेल. हातात चावी घेऊन हात धुवायला गेला होतात? आपल्या घरात नाही ग, तिच्या घरी. अहो तेच तर विचारते ना मी, नेहाच्या घरी कशाला हात धुवायला गेला होतात? बंडू काका परी आली वाटतं. आहे ना, आता सगळं विसरून गेलेत आणि उत्तर टाळायला पळून गेले. अरे आमची परी आली वाटतं. आणि हे बघा काय आणले मी. अरे वा, मक्याचं कणीस. आईने येताना घेतलं. अरे वा, म्हणजे आज आई सुद्धा आली वाटतं. हो हो काका, म्हंटल तुम्हाला भेटू. हो, तू कशी आहेस? मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? मी आतापर्यंत बरा होतो. आता तुला आणि परीला भेटल्यावर उत्तम झालेलो आहे. बंडू काका, काकू कुठे? काकू आता आहे, जा भेट तिला. बंडू काकू बंडू काकू बंडू काकू. काय आमचे जावई बापू कसे आहेत? मजेत येतो. काका, हं. तुम्ही परीच्या ड्रायव्हरला ओळखता ना? हो, म्हणजे तो तिला नेआण करतो तोच ना. हा, इथे तिला आणून तोच सोडतो. कसा वाटला तो तुम्हाला? म्हणजे परी काही बोलते का त्याच्याबद्दल? नाही, परी तर नेहमीच कौतुक करत असते ड्रायव्हर काकांचं, आणि मलाही ठीक वाटतं. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही मला फोन केला होता, तेव्हा तुम्ही म्हणाला तुम्ही त्याला भेटलाय याआधी. हो ग, त्याला पाहिलंय मी खूप वेळा, पण कुठे तेच आठवत नाहीये. तसा सरळ वाटतो आणि परी तर खूप खुश असते त्याच्यावर. परीची खूप काळजी घेतो तो. आई आई, आपण ड्रायव्हर काकांना मका खायला बोलवूया. काही गरज नाही. म्हणजे गाडी पाशी कोणीतरी हवं ना. का ग, ते गाडी लॉक करून येतील. काही गरज नाहीये, त्यांना नाही आवडणार. मला ड्रायव्हर काका एकदा म्हणाले होते की त्यांना मका खूप आवडतो, आणि बंडू काका ड्रायव्हर काकांना ओळखतात आणि ते दोघं गप्पा पण मारतात. परी, तुला हा मक्का नकोय का? नको असेल तर मला सांग, मी ओजसला नाही तर गुड्डी ताईला देऊन येते. हवंय. मग खा, जाऊन आज जाऊन गप खा जा. अगं, एवढ्याशा गोष्टीवरनं कशाला इतकी ओरडतीस? अगं, मुलांना एवढं ओरडू नये, त्यांना समजावून सांगावं.
Looking forward to work with Chaudhary and Sons. Let this be one of the finest and successful deal and merger in the world. From SK International. Wow. मला तरी फार पॉझिटिव्ह वाटलंय. करूया रिस्पॉन्ड? आय डोंट नो. जर एकदा वाच परत प्लीज. डोंट नो म्हणजे तुला कळलं नाही याच्यावरती माझा विश्वास नाही. तुला काय म्हणजे काय लक्ष नव्हतं का तुझं? नाही मला कळत नाहीये. काय झालंय? आर यू ओके? आय एम फाईन. नो नो यू आर नॉट. तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय. काय झालं? तुझं लक्ष नाहीये का? अरे इम्पॉर्टंट कंपनी बरोबर मर्जर होतंय. आपण परत परत चेक करायला हवं ते. दॅट्स इट. अरे ब्रो 7 वेळा वाचलंय मी हे. आणि तुला कळलं नाही असं म्हणतोस. मला हसायला येते. अरे याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या डील्स तू अशा एक हाती क्रॅक करतोस. मोठे मोठे मर्जर तू स्वतः इनिशिएट करून हँडल करतोस आणि हे तुला कळलं नाही. माझा विश्वास नाही. काय झालंय? हे प्रॉब्लेम आहे का? एक मिनिट. नेहाशी भांडण झाले? एक मिनिट. का ती वहिनी परत काही विचित्र वागलीये? वहिनीचं काय नाहीये. हा म्हणजे नेहाशी निगडीत काहीतरी आहे. काय झालंय? आय डोंट नो यार. पण हल्ली ती खूप जास्त सेन्सिटिव्ह झालीये. खूप जास्त घाबरल्यासारखी असते. कुणीतरी बघतंय का, कुणीतरी ऐकतंय का असं समजून मध्येच दचकते. मी बोलतो त्याच्याकडे लक्ष नसतं. आय मीन इट्स वियर्ड. अशी नाहीये ती. ती असं का वागते मला काही कळत नाहीये. म्हणजे तसं नाही मला म्हणायचंय. पण घरचं काही म्हणजे कोणाशी? घरचं नाही. इनफॅक्ट इव्हन बाहेर आता आम्ही गाडीत असताना शी वॉज नॉट कम्फर्टेबल विथ मी. ती माझ्याशी बोलत नव्हती. मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष नव्हतं. काही कारण देत होती. माझी झोप नीट होत नाहीये. मला थोडा थकवा आलाय. दॅट इज नॉट. ती नेहा नाहीये. काय मला कळत नाहीये खरंच. अरे नाही पण गाडीत ती अशी कशी सांगणार? म्हणजे जर काही असेल तिच्या मनात तर ती ड्रायव्हर समोर कशी सांगणार? बाहेरच्या लोकांसमोर. कदाचित तिला परीसमोर तुझ्याशी हे सगळं बोलायचं नसेल. हो समीर पण मला तर सांगायला हवं ना. मला कळायला हवं काय चाललंय. माझ्याशी तर बोलायला हवं. तुला एवढं जाणवत असेल तर मला वाटतं नक्की काहीतरी असेल. तू एक काम कर. तू आज घरी जा. शांतपणे त्याच्याशी बोल. ती स्वतःहून बोलत नसली तरी सुद्धा तू जा. विचार. तू विचारल्यानंतर ती सांगणार नाही असं होणार नाही. जरा वाच ना परत. अरे ब्रो मी नाही वाचणार यार परत. 7 वेळा वाचलंय मी. घशाला कोरड पडली माझ्या. मी आता मस्तपैकी हॉट कॉफी घेणार आहे आणि चिल मारणार आहे. चिल. हा सुरेश जरा समीर सरांसाठी एक हॉट कॉफी पाठव. पक्का बिझनेसमॅन आहेस तू. मस्का मारून काम काढून घे माझ्याकडून. ओके. SK इंटरनॅशनल असं म्हणतात. अविनाश 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 खरं तर मी तुला जायला सांगणार होते पण तुझ्या आजारपणामुळे तुला इथे काम करण्याची मुभा देते माणुसकी म्हणून. जी. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. तू परीचा ड्रायव्हर आहेस आणि फक्त ड्रायव्हर म्हणून राहायचं. तिला शाळेत सोडायला जायचं आणि आणायला जायचं. तिच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. जी. ती तुझ्या बॉसची मुलगी आहे आणि ह्या पलीकडे तिचं तुझ्याशी दुसरं कुठलंही नातं नाही. लक्षात राहील.
घ्यायची. मॅडम झाल्यावर तोरा किती बदलला हिचा. एकेकाळी माझे पाय चेपून द्यायची, नजर वर करून बघायची हिम्मत नव्हती हिची, आणि आज बॉस बनते. आता तर परीशी बोलणारच नाही. आमच्यातला हा अबोलाच आम्हाला जास्त जवळ आणणार, नेहाच्या नाकावर टिच्चून. नेहा मॅडम, बघाच आता उद्या काय होतं ते. हॅलो, कसा आहे ग माझा छोटासा तो बछडा? काय केलं आणि या शाळेमध्ये काय काय मज्जा केली सांग मला. मला बोलायचंच नाहीये. का बोलायचं नाहीये? काय झालं? आई माझ्यावर चिडली. का? तू मस्ती केली? नाही, मग मी फक्त तिला एवढंच म्हणाली, एवढ्यावरून चिडली? थांब, येऊ देते आईला, तिची खबरच घेतो मी. तिला विचारतो अशी कशी चिडली माझ्या परीवरती. म्हणजे तू आईची खबर घेणार? ऑफकोर्स, ती आता आली की लगेच मी तिला विचारणार का चिडली ती माझ्या परीवर एवढ्याशा गोष्टीसाठी. बघ नेहा, काय ऐकतोय मी? काय? तू माझ्या फ्रेंडला का ओरडलीस? आता तुला आमच्याशी युद्ध करावं लागणार. टीम परी वर्सेस टीम आई. मुकाबले के लिए तैयार हो जाओ नेहा चौधरी. मुकाबले के लिए तैयार हो नेहा. गेट रेडी टू फाइट. लढाईच्या आधी तुझं काय काय फी झालंय? हे बघ, हसताना किती छान दिसते आमची परी. तिला असं हसत राहू दे, हसत राहू दे, हसत राहू दे. सॉरी बाळा, चिडले ना तुझ्यावर? इट्स ओके. गो माझं बाळ. अरे, ही गट्टी माझ्यामुळे जमली आणि किस फक्त आईला, मला नाही. चलो अजून एक अरे एक्स्ट्रा एक्स्ट्रा. अरे काय, आता तू हे तोडलंस ना, आता मी आजोबांना नाव सांगायला जाणार. आजोबांना सांगू नको, आणि मी तोडलं नाही, ते ऑलरेडी तुटलेलं होतं. नाही नाही, आता मी खरंच सांगणार. अरे नको परी. सांगणार मी. काय मॅडम, ऑल ओके? आज परीला एका छोट्या गोष्टीवरून तू ओरडलीस म्हणे. यश, ती छोटी गोष्ट नव्हती. ती उगाच हल्ली हट्टीपणा करायला लागली. पण एखादा साधासा हट्ट केला होता तिने. कसला विचार करतेस तू? काही टेन्शन आहे? अविनाशच्या आजारपणाचा विचार करतेस ना तू? तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी. तू जर का सांगितलं नाहीस तर मला हे कळणारच नाही असं वाटलं का तुला? आमच्या सगळ्यांची तू काळजी घेत असतेस, काळजी करत असते. तर परीच्या ड्रायव्हरच्या आजारपणाचं कळल्यावर त्याची काळजी नाही करणार तू. पण तू जर का असं टेन्शन घेत राहिलीस ना, तर त्याचा त्रास तुला होईल. आणि मग त्रास झाला की तुझी चिडचिड होईल. चिडचिड झाली की मग तू परीवर किंवा माझ्यावर, आमच्यावर राग काढणार. ओके नाही? आणि बाय द वे, मला ना माझी बायको हसताना जास्त आवडते. ओके,
स्माइल दे ना, एक छान स्माइल. माय गॉड, एवढे उपकार माझ्यावर, एवढी फेक स्माइल. हा, तर एक छान स्माइल प्लीज. ब्रॉड स्माइल, असं नाही, नीट स्माइल. अदरवाइज ना मी तुला गुदगुल्या गुदगुल्या. ऑफकोर्स आय नो हाऊ मच यू लव्ह गुदगुली. जे कम्स द क्लॉ.